नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथचा असा एक टॉपिक शिकणार आहोत ज्यामध्ये साइनची एक चूक आणि तुमचं पूर्ण आन्सर रॉंग. चला बघू, मला याचं उत्तर सांगा बरं. प्लस मायनस -5 प्लस 12 इज इक्वल टू सांगा. बघा, -5 प्लस 12 इज इक्वल टू काय होतं. आता याचं चिन्ह तर मायनस आलं, हा तर प्लस आला, अपोजिट साइन्स आले ना तुमचे. मग आज आपण असं करणार आहोत, आपण मायनस प्लस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे असे रूल्स शिकणार आहोत जे तुम्ही आयुष्यात कधी विसरू शकणार नाही आणि तुमचं उत्तरही कधीच चुकणार नाही. चला बघूया मग आपण आजचे एक्झाम्पल्स. पहिले बघा, पहिले काय केलं आपण, स्माइली आणि नंतर एक सॅड फेस काढला. आता हा सॅड फेस मला काही इतकं चांगला जमत नाही, पण मी असा काढला. आता बघा, सारखे चिन्ह असेल, सारखे चिन्ह म्हणजे काय झाली, त्यांची फ्रेंडशिप झाली. काय झाली, फ्रेंडशिप झाली. आता फ्रेंडशिप म्हणजे कसं, तर प्लस प्लस साइन आली तर फ्रेंडशिप, मायनस मायनस साइन आली तरी पण फ्रेंडशिप. आणि जर म्हणजे काय झालं तुमचा, हा स्माइली वाला झाला, बरोबर. आणि आता बघा, आता आपण आहे ना सॅड वाला काढूया. आता हा म्हणजे कसा, मायनस प्लस साइन असो किंवा प्लस मायनस साइन असो, दोघांची तर फाईटच होणार. काय होणार, फाईट होणार. एकदम दोघांना मारून घेतात ते. हा, मग हे काय झाले तुमचे विरुद्ध साइन, विरुद्ध साइन, विरुद्ध चिन्ह म्हणू आपण त्याला. चिन्ह इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, साइन म्हणतो, बरोबर. मग आता हे कसं काय ते लगेच आपण शिकूया. चला आता आपण पहिले बेरीज आणि वजाबाकीचे नियम बघूयात. बेरीज वजाबाकीचे नियम. आता बेरजेला कोणता साइन वापरतो आपण, तर प्लस आणि वजाबाकीला मायनस साइन वापरतो. आता बघा, प्लस साइन मायनस साइन. आता इकडे बघा, एक प्लस एक मायनस, सॉरी असं, एक मायनस एक प्लस, परत उतरलेला बिचाऱ्याचा चेहरा आहे, यांचा मस्त हॅपी हॅपी चेहरा आहे मुलांना. आता बघा, प्लस प्लस साइन असेल तर काय करतो आपण, बेरीज करतो. हा, एक तर दोघी प्लस पाहिजे किंवा दोघी मायनस पाहिजे, तेव्हा काय करायची, आपल्याला बेरीज करायची. एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस एक प्लस असेल तेव्हा वजाबाकी करायची. पण आता मला एक सांगा, जर अनलिमिटेड प्लस असतील, अनलिमिटेड मायनस असतील, तर मग उत्तराला संख्येचं चिन्ह कोणतं द्यायचं, बरोबर ना. मग येणाऱ्या उत्तराला काय करायचं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. बघा बरं मित्रांनो, किती सोपा पार्ट आहे हा. आता आपण एक्झाम्पल घेऊयात. एकदम सोपे सोपे एक्झाम्पल घेणार आहोत आपण. आता बघा, काय सांगितलं होतं मी तुम्हाला, -5 प्लस 12. आता 12तून 5 गेले, उरले किती, 7. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, प्लस चिन्ह दिलं नाही दिलं तरी चालतं. आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. -4 प्लस 12 -3. बघा आता पहिले ह्या जोडीला घेऊया आपण. +12 मधून -4 गेले, उरला काय, +8. -3 जसाच्या तसा, +8 मधून -3 गेला, उरला किती, 5. परत 8 ला प्लस साइन आहे, म्हणजे याला दिलं नाही दिलं तरी चालतं, प्लस दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. मग मायनसला साइन द्यावंच लागतं. आता पुढे बघा, -11 प्लस 15 -27 -6. बघा आता याचं उत्तर. दोन दोन जोड्या करून घेऊयात आपण. बघा, 15तून 11 गेले, उरलं किती, 4. आता हे दोघांची साइन काय आहे, मायनस मायनस. आता मी तुम्हाला काय सांगितलं, सेम साइन असेल तर काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 7 आणि 6 13, ह्याच्याला गेला 1 2 आणि 1
म्हणजे हा काय आला -33 मायनस 4 मायनस 33 आला. आता 33 मधून 4 गेले, उरले किती तुमचे 29. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह काय आलं -29 आलं. बरोबर. आता हे फर्स्ट एक्झाम्पल, हे सेकंड, हे थर्ड झालं आपलं. आता फोर्थ एक्झाम्पल बघूया. आता थोडी मोठी संख्या घेऊन बघूयात. आता 49 मायनस 30 प्लस 81 मायनस 20 प्लस 32. बघा, मी मनाने एक्झाम्पल घेते म्हणून मला वेळ लागतोय विद्यार्थी मित्रांनो. असं काही नाही की मला एकदम टॅलेंटेड आणि सगळंच काही येईल असं काही नसतं. बघा आता हे एक्झाम्पल. आता बघा हे एक्झाम्पल. 49 मधून 30 गेलं, 9 मधून 0 गेलं, उरलं किती 9. 4 मधून 3 गेलं, उरलं किती 1. आता यांची जोडी घ्या. आता या दोघांमध्ये 49 प्लस होता म्हणून याला मी प्लस साईन दिलं, जे की दिसत नाहीये पण त्याचं साईन काय आहे प्लस आहे. आता 1 मायनस 0 1, 8 मायनस 2 6 आला. याच्यामध्ये पण दोघांमध्ये मोठा कोण होता 81 म्हणून याचं साईन काय आलं प्लस आलं, प्लस 32. आता बघा 9 प्लस 1 10, 10 प्लस 2 12, कॅरीला गेला 1, 6 प्लस 3 9, 9 प्लस 1 10, 10 प्लस 1 6 प्लस 3 9, 9 प्लस 1 10, 10 प्लस 1 11. आता हे सगळे प्लस होते म्हणजे हा पण काय राहील प्लस राहील. 5th नंबरचं एक्झाम्पल बघूयात आपण. -79 मायनस 55 मायनस 32 प्लस 81 प्लस 6. बघू आता हे एक्झाम्पल. बघा, त्याला बिचारायला एकट्याला सोडून द्या. 9 5 14, चला याला 1 7 1 8, 8 5 13, जसाच्या तसा. आता दोघं मायनस म्हणजे याला पण काय आला मायनस साईन आला. आता या दोघांमध्ये मोठा कोण आहे प्लस 81 मोठा आहे, प्लस आधीच देऊन दिला मी. आता 1 मधून 2 जात नाही म्हणजे 11 मधून 2 गेला, उरला किती 9, कॅरीला गेला 1, 8 मधून आता हा 3 प्लस 1 4 झाला. 8 प्लस 4 किती झालं तुमचा 8 मायनस 4 किती झालं तुमचा 49 झाला, प्लस 6. आता ह्या दोघांची जोडी करू कारण दोघं काय प्लस प्लस आहे. मग -1 34, 9 प्लस 6 15, कॅरीला गेला 1, 4 प्लस 1 5. आता करा ह्या दोघांचं. बघा 134 मायनस 55. आता मायनस काय घेतलं 1 प्लस 1 मायनस म्हणून मी मायनस घेतला. आता बघा 14तून 5 गेले, उरला किती 9 उरला, कॅरीला गेला 1. 13तून 6 गेले, उरला किती 7 उरला, किती आला तुमचा 79 आला. मोठ्या संख्येचं चिन्ह. मग बेरीज वजा बाकीचे नियम इतके सोपे आहेत जे की तुम्हाला आता समजलेच असतील. आता आपण गुणाकार आणि भागाकाराचे नियम बघूया. भागाकाराचे नियम सुरू करण्यापूर्वी माझ्या विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचंय, डेली मी तुम्हाला जे शिकवते ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत जा की तुम्हाला रोजचा कंटेंट कसा वाटतो, युजफुल आहे की नाही, त्यातले प्रॅक्टिस क्वेश्चन कसे आहेत. तुमच्या एका कमेंटमुळे मला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्त प्रेरणा मिळते. आणि ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हव्या असतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नोट्स किंवा पीडीएफ टाका. त्या विद्यार्थ्यांना मी डेली नोट्स आणि पीडीएफ देईल. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण दिले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव हा होत जाईल. फक्त एकच अट आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला बघूया आता मग गुणाकार आणि भागाकाराचे नियम. आता बघा गुणाकाराचे नियम म्हणजे काय. इयत्ता 7वी मध्ये आपण शिकलेलो आहोत की मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल्स टू प्लस. सेम भागाकार आहे, मायनस डिवाइड बाय मायनस इज इक्वल्स टू प्लस. म्हणजे येणाऱ्या उत्तराला काय द्यायचं आपल्याला प्लस साईन द्यायचंय. प्लस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल्स टू प्लस, प्लस डिवाइड बाय प्लस इज इक्वल्स टू प्लस. आता अपोजिट साईन, हे तर काय झाले तुमचे सेम साईन झाले, सेम साईन झाले. त्यालाच आपण काय म्हणतो सारखे चिन्ह म्हणतो, सारखे चिन्ह म्हणतो. आता अपोजिट साईन असेल, विरुद्ध चिन्ह असेल तेव्हा काय मग बघा मायनस मल्टिप्लाय बाय प्लस इज इक्वल्स टू मायनस. सेम इकडे मायनस डिवाइड बाय प्लस इज इक्वल्स टू मायनस. अजून एक प्लस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल्स टू मायनस. सेम इथे प्लस डिवाइड बाय मायनस इज इक्वल्स टू मायनस. एक जर मी सोपं सांगायचं जर गेलं तर बघा
येणारा क्वेश्चन जो असेल तुमचा, येणारा प्रश्न म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये 0, 2, 4, 6 अशा प्रमाणात जर मायनस साईन असेल, मायनस साईन काय सांगितलं, 0, 2, 4, 6 अशा प्रमाणात असेल तर उत्तराला काय द्यायचं, उत्तराला प्लस साईन द्यायचं. काय द्यायचं, प्लस साईन द्यायची. आणि जर प्रश्नामध्ये 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे मायनस साईन आले तर येणाऱ्या उत्तराला मायनस साईन द्यायचं. आहे की नाही सोपं? कारण याच्यामध्ये पण काय होतं, आपलं कन्फ्युजन होतं आणि आपल्याला शाळेमध्ये अशाच प्रकारे शिकवलं जातं. पण हे आतापर्यंत माहिती होतं का आपल्याला की 0, 2, 4, 6, 8 म्हणजे समसंख्या असेल तर आपण काय द्यायचं, प्लस साईन द्यायचं. आणि विषम संख्यांमध्ये चिन्ह येत असेल तेव्हा आपण मायनस साईन द्यायचं. आता आपण उदाहरण बघूया. बघा उदाहरण कशा कशा प्रकारे येते बघू आपण पटपट. बघा आता काय केलं मी, 6 मल्टिप्लाय बाय 5 केलं. 6 पंचे किती येतं माझं, 30 येतं बरोबर. आता यालाच मी काय करते, -6 मल्टिप्लाय बाय 5 करते. आता चिन्ह किती वेळा आलं, एक वेळा आलं. -6 मल्टिप्लाय बाय 5 -30. आता बघा 6 मल्टिप्लाय बाय मी -5 करते. आता 6 मल्टिप्लाय बाय -5 पण काय आलं, -30 आलं. आता -6 मल्टिप्लाय बाय -5 केलं. बघा बरं, परत 6 पंचे 30. पण चिन्ह किती वेळा आलं, 1, 2 वेळा आलं. 2 वेळा आलं तर काय करतो आपण, प्लस साईन घेतो. प्लस साईन आपण देतो तर देतो, नाही तर नाही पण देत. म्हणजे दिलं तर दिलं चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. आता बघा मायनस साईन मल्टिप्लाय बाय -5 मल्टिप्लाय बाय 4 घेतला. 6 पंचे 30, 30 चोक 120 झाला. आता हेच गणित बघू. -6 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 4, 5 चोक 20, 20 चोक परत किती झाले, 120. चिन्ह किती वेळा आलं, एकदाच आलं. म्हणजे याला काय आलं, मायनस साईन आलं. आता पुढे अजून बघूया आपण एक्झाम्पल. आता संख्या वाढून बघूयात. बघा -4 मल्टिप्लाय बाय -3 मल्टिप्लाय बाय -2. 4 त्रिक 12, 12 दुने 24. चिन्ह बघा किती वेळा आलं, 1, 2, 3, 3 वेळा आलं. म्हणून काय केलं, मायनस साईन दिलं. आता बघा -4 मल्टिप्लाय बाय -3 मल्टिप्लाय बाय -2 मल्टिप्लाय बाय -1. बघा बरं चिन्ह किती वेळा आलं, 1, 2, 3, 4. 4 आलं म्हणून प्लस साईन आलं. 4 त्रिक 12, 12 दुने 24. आहे की नाही? म्हणजे प्रॉब्लेम कशाचा होतोय, फक्त प्लस मायनसचा प्रॉब्लेम होतोय. मग जर असं प्लस मायनसचे एक्झाम्पल आले तर आता घाबरायचं का, तर अजिबात घाबरायचं नाही. तो प्रश्न तिथेच सोडवून यायचा आपल्याला आणि तो पण एकदम करेक्ट सोडवायचा आहे. आता आपण काय बघू, आता भागाकार बघू. चला बघा मी काय घेतलं, 40 मल्टिप्लाय बाय 8 घेतलं. दोघी काय तुमचे पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्ह साईन दिलं नाही दिलं तरी पण चालतं, पण मी नाही देत. बघा 8 1 जा 8, 8 5 जा 40. काय आलं तुमचं, 5 आलं. आता हेच बघू, -40 डिवाइड बाय 8. 8 1 जा 8, 8 5 जा 40. काय आलं तुमचं, -5 आलं बरोबर. आता दोघं मायनस घेऊ. -40 अपॉन -8 घेतला. आता मायनस मायनस काय होतो तुमचा, प्लस होतो. म्हणजे 8 1 जा 8, 8 5 जा 40. काय आला तुमचा, +5 आला. आता वरती मायनस घेतला होता, आता खाली मायनस घेऊ. 40 अपॉन -8 घेतला. 40 अपॉन -8 म्हणजे काय आला तुमचा, परत -5 आला. समजलं एवढं? बघा किती इझी आहे. आपण किती घाबरतो आणि गुणाकार भागाकार करायला. आता एक लास्ट कन्सेप्ट समजून सांगते, म्हणजे तुम्हाला हा सगळा पॉइंट एकदम बेस्ट क्लिअर होऊन जाईल. बघा आता हा प्लस घेतला, हा +4 घेतला, इज इक्वल्स टू काय आला माझा, +4 आला. हा प्लस घेतला, हा मायनस घेतला, इज इक्वल्स टू काय आला, -4 आला. हा मायनस घेतला, हा +4 घेतला, हा पण काय आला माझा, मायनस आला. आणि हे दोघं काय घेतले मी, -4 घेतले, म्हणजे हा काय आला तुमचा +4 आला. बघा ही कॉन्सेप्ट आहे की नाही इझी. असंच तुम्हाला जर
मॅथ्सचं नवनवीन ट्रिक शिकायचं असेल, स्पर्धा परीक्षांचा पूर्ण अभ्यास करायचा असेल तर शिक्षक भरती विथ माधुरी या चॅनलला सबस्क्राईब करा. कंटेंट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी शिक्षक भरती विथ माधुरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.